ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि विवाह समस्या या विषयावरती आपण चर्चा करतोय. सर, तुम्हाला मेल आलेले असतात बरेचसे, त्यातला आपण एक मेलचा प्रश्न आता घेऊया. श्रीधर वानखेड यांचा मेल आला होता तुम्हाला. पूर्वी फक्त मला एक सांग, आपण घेऊयात हे मेल, पण तत्पूर्वी माझी विनंती आहे की बरेच लोक मेल पाठवतात. मेल पाठवल्यानंतर त्यांना व्यक्तिशः मी फोन करावा अशी अपेक्षा असते, किंवा हे जे खाली नंबर आता येत आहेत त्याच्यावरती तुम्ही जे फोन करता ते तुम्ही मला भेटण्यासाठीच आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीचे नाहीत. कारण कोणतीही गोष्ट ही, आणि प्रत्येक फोन मी घेऊ शकत नाही, जर का हजारोनी जर त्याची संख्या असेल तर थोडं अवघड होईल. त्यामुळे तुम्हाला मला भेटायचं असेल तरच हे जे खाली नंबर येत आहेत त्याच्यावरती तुम्ही अपॉइंटमेंटसाठी घेण्यासाठी जरूर फोन करा. आणि मेलवरनं मी तुम्हाला निश्चित उत्तर देईन, पण लगेच माझ्या मागे लागू नका. लोक अगदी 20-20 मेल एक माणूस पाठवतो, तर तसं न करता मला जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला मेलचं उत्तर नक्की मिळेल. नक्की. तर श्रीधर वानखेड यांचा तुम्हाला मेल आला. त्यांची पत्नी फार चिडचिड करते, तिची रास मेष आहे आणि त्यांची श्रीधर यांची रास कन्या आहे. त्यांचं घराचं तोंड उत्तराभिमुख असून आग्नेयाला बेडरूम आहे. काय सांगाल त्यांना? मुळामध्ये त्यांच्या पत्नीची रास त्यांनी मेष सांगितली आणि त्यांची रास कन्या आहे. याच्यातच बराचसा उत्तर आहे. आम्ही गुणमेलनामध्ये जे बघतो ते हेच. राशी म्हणजे गुणमेलाच्या खोलात जाऊ नका जरी मी म्हटलो तरी वरवर बघायचं. त्यामागचं कारण असं की मेष ही लढाऊ बाण्याची रास आहे आणि कन्या राशी तशी किरकिरी रास आहे आणि कन्या राशी नाजूक रास. याच्यामध्ये यांच्या पत्नीची रास मेष म्हणल्यावरती 100% फटकळ आहे, सत्यवादी आहे, स्पष्टवक्ती आहे, पण प्रामाणिक आहे. आणि तुमची कन्या रास आहे किरकिरी, त्यात तुम्हाला 7.5 चालू आहे. त्यामुळे श्रीधर वानखेडे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये बेडरूम आहे, त्या ठिकाणी एक लाल रंगाचा गुंबद टांगून ठेवा किंवा एखादा लाल रंगाचा बल्ब लावा, किंवा आपण एखादा तांब्याचा तांब्या हा बिना पाणी भरता फक्त मोकळा पोकळ तांब्याचा तांब्या आणि तांब्याचा पेला किंवा तांब्याचे हल्ली जग मिळतात बिना पाण्याचे, त्यात पाणी ठेवायचं नाही. तो रिकामा तांब्याचा जग तुम्ही त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमच्या बेडरूमच्या ठेवून द्या. दरवाजा तुमचा उत्तराभिमुख आहे तो उत्तम आहे. याशिवाय तुमच्या पत्नीच्या करंगळीमध्ये उजव्या हातामध्ये जर का बसरा मोती घातला तर त्याचा खूप चांगला इफेक्ट होईल. शिवाय माझं 7.5 नावाचं एक पुस्तक आहे, आनंदी 7.5 सुसह्य होण्यासाठी काही उपाय आहेत ते करावेत. कारण 7.5 मध्ये कौटुंबिक कलह, पैशाला पैसा न लागणं, डाव्या पायाची दुखणी, मानसिक त्रास या गोष्टी उद्भवतात. आणि 7.5 आपण काही करू शकत नाही, पण त्याच्यावरती उपाय करू शकतो. जसं की पाऊस पडतो त्या पावसाला मी करू शकत नाही, कारण आम्ही क्रिएटर नाहीये, मी फक्त रीडर आहे. आणि काय होऊ शकतं याचा आम्ही अंदाज घेतो. याचा अर्थ आमच्या जीवनात येणारे धोके सुद्धा आम्ही काय टाळू शकत नाही, फक्त जाणू शकतो काय होऊ शकतं आणि त्यावर पण काळजी घेतली तर होतो, उपाय केला तर फरक पडेल. नक्की. पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत सुप्रिया आहेत साताऱ्यावरनं. बोला सुप्रिया, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला बोला सुप्रिया, बोला. सर, माझं 2 वर्ष झालं लग्नाचं सुरू आहे. नाव सांगा सुप्रिया. म्हणजे असं जमत नाहीये. जन्मतारीख सांगा. 23 ऑगस्ट 86. 23 ऑगस्ट 86. वेळ सांगा. वेळ 12:10 शनिवारी पहाटे. म्हणजे मध्यरात्री 12:10 का? हा, 23ची पहाट. 23ची पहाट. आणि जन्म ठिकाण काय? सातारा. जन्म ठिकाण कोरेगाव, सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुका. 23-86. किती वर्षापासून लग्नाला प्रयत्न करताय? 2 वर्ष झालं. बरं, काय ठरून मोडलं किंवा असं काही साखरपुडा झाला वगैरे असं काही नाही झालेलं? नाही, असं काही नाही झालं. फक्त असं पसंतीपर्यंत येतं आणि पुढे काही बोललीच होत नाही. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं MSc पर्यावरण शास्त्र. ओके. आता माझ्या समोर तुमची पत्रिका आली आहे, ओपन झालेली. या ठिकाणी तुमची मीन रास आहे, मीन राशी चंचल रास आहे, राहू-चंद्र युती पत्रिकेत आहे, मानसिक त्रास करून घ्यायची सवय आहे. पत्रिकेमध्ये प्रेम, परिचित किंवा नात्यात विवाह होण्याची योग आहेत, माहितीतला मुलगा असेल. याशिवाय तुमच्या सप्तम स्थानामध्ये शनी आहे. हा विवाह जमण्यासाठी थोडासा त्रासदायक असतो. यासाठी एक छोटासा उपाय तुम्ही करून घ्या. मातीच्या मडक्यामध्ये छोट्याशा मध भरा, त्याला झाकण लावा आणि उजाड माळरान असतं त्या माळरानावरती तुम्ही ठेवून या. याशिवाय बरेच सारे उपाय आहेत, पण या एवढ्या कमी वेळामध्ये सांगणं थोडं अवघड आहे. विवाहाचा कालावधी आहे 12/12/2013च्या आतमध्ये, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष अजून आहे, म्हणजे त्याच्या आत होईल. सुरू झालेला आहे सप्टेंबर 12 आणि 2013च्या 12व्या महिन्याच्यात विवाह होईल. पतीचा चेहरा उभा, भारदस्त, नाक मोठं सरळ, कपाळ मोठं, एका बाजूने भांग पाडणारा, थोडे विरळ केस असलेला, कानाची विशिष्ट ठेवण असलेला, MGPRA नाव असलेला, हाईट चांगली असेल, 5 फूट 7-8 इंच त्याची हाईट असेल, लढाऊ बाण्याचा, थोडा किरकिरा असा त्याचा स्वभाव असेल. आणि भावंड साधारणपणे 2 भावंड असतील. वैवाहिक जीवन तुमचं उत्तम जाईल. फक्त शनी असल्यामुळं सांगितलेले उपाय करणं गरजेचे आहे. नक्की. तर सर, आपण आज विवाह समस्येवरती भरपूर चर्चा केली, परंतु मला असं वाटतंय आणि प्रेक्षकांची अशी इच्छा असणार आहे की नक्कीच याच्यावरती भरपूर प्रश्न अजून अपेक्षित आहेत. बऱ्याचशा गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचं आहे, वैवाहिक जीवनानंतरच्याही समस्यांबद्दल. पूर्वी मला एक सांगायचं की ड्रीम होम जो आपला साम टीव्हीचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मी रोज त्या ड्रीम होम मध्ये भेटायला येतोय लोकांना. तोही कार्यक्रम जरूर आस्वाद घ्यावा सगळ्यांनी. नक्की. तर विवाह समस्येवरती तुम्ही एवढे छान आज उत्तर दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद.
तर सरांबरोबर आपण पुन्हा भेटणार आहोत 25 डिसेंबरला. पुन्हा वास्तुशास्त्र आणि विवाह समस्या याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तुमचे तेव्हाही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आता या विषयासह महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.